सोलापूर शहरात आज पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे। शहरातील रूप भवानी मंदिर परिसरात 3 तरुणांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात नागेश गौंडी, रोहन पोरे आणि बसवराज चन्नासेटी या 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सध्या पंचनामा सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले। अपघात नेमका कशामुळे झालाय याबाबत अधिक तपास सुरू आहे। तर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरात शोककळा पसरली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये निवडून आलेले भाजप सदस्यांचा आज कोल्हापुरात सत्कार सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक तसेच पक्षांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। खासदार महाडिक यांनी आपल्या भाषणात मतांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक मतदान झाल्याचा दावा केलाय। त्यांच्या मते त्यांच्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा क्रम लागतोय। भाजप सगळ्यात मोठा भाऊ असल्याचं त्यांनी नमूद केले। तसेच काही पदाबाबत निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मताची टक्केवारी वाढल्याचा उल्लेख करत संघटनेत सातत्य ठेवण्यावर भर दिलाय। केवळ जागांच्या संख्येवरून पक्ष पूर्णपणे मागे घेतला गेला असं म्हणता येणार नाही असंही ते म्हणाले। संघटनेची नातं दृढ ठेवणं, लोकांना न्याय देणं आणि प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचं आवाहन त्यांनी केले। दरम्यान 12 तारखेला आयोजित मन की बात कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर ऐकण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी माहिती दिली। तर आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।